तर आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि गडकरींविरोधात नागपुरात या ठिकाणी युवक काँग्रेसचं हे आंदोलन होत आहे। मात्र पोलीस या सगळ्या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतात। थेट बॅरिकेडिंगवर चढून इथे घोषणाबाजी सुरू आहे आणि या आंदोलकांची धरपकड आता पोलिसांकडून केली जाते। या आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे पोलिसांकडून। नागपूरमध्ये या युवक काँग्रेसच्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी जनाक्रोश मोर्चाचं आयोजन आज युवक काँग्रेसतर्फे करण्यात आलेलं होतं आणि आता या आंदोलकांना मध्येच रोखण्यात आलेलं आहे। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। हे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये। पोलिसांकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न होतोय, मात्र थेट बॅरिकेडिंगवर चढून हे आंदोलक जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी करतायत। तर आपण पाहतोय हा संपूर्ण परिसर या आंदोलकांनी व्यापलेला आहे। काहीसा गोंधळही आधी पाहायला मिळाला। काही आंदोलक या ठिकाणी हातात पोस्टर्स घेऊन इथून निघण्याचा प्रयत्न करत होते, मात्र चोख बंदोबस्त पोलिसांनी लावलेला आहे, त्यामुळे इथून पुढे त्यांना आता जाता येत नाही। मध्येच पोलिसांनी त्यांना रोखलेला आहे। आपण मात्र गडकरींच्या निवासस्थानावर मोर्चा काढणारच या मागणीवर हे आंदोलक ठाम असल्याचं दिसतंय। मात्र सध्या युवक काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे। काही पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। E20 इथेनॉल विरोधात जी मोहीम सध्या सुरू आहे सोशल मीडियावर, त्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसनं नागपूरमध्ये या आंदोलनाची हाक दिली आहे। धर्मेंद्र तो बस झांकी है, गडकरी मोदी अभी बाकी है, अशा प्रकारचे हे पोस्टर्स हातात घेत ही घोषणाबाजी सुरू आहे। तर दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आपण पाहिलं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अनेक तरुणांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आणि त्यामध्ये आता गडकरींकडे मोर्चा वळवायला हवा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या तरुणांनी दिल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या नागपुरातलं हे आंदोलन आपण पाहतो युवक काँग्रेसचं। युवक काँग्रेसनं गडकरींविरोधात हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यांच्या निवासस्थानावर हा मोर्चा आता काढण्यावर हे आंदोलक ठाम आहेत। मात्र त्यांना मध्येच पोलिसांनी रोखलेलं आहे। तरी सुद्धा जोरदार घोषणाबाजी सध्या या आंदोलकांकडून केली जाते। पोलीस या सगळ्या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतायत। काही आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर E20 पेट्रोल यासह वाढती महागाई अशा विविध मुद्द्यांवरून सध्या युवक काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। केंद्र सरकारचं E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरण आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपुरात केंद्रीय मंत्र्यांच्या गडकरी यांच्या निवासस्थानावर हा मोर्चा ते पोलिसांनी वापस पाठवलं जात आहे। पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना जे वापस पलटल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। हा जो मोर्चा आहे तो जो गडकरीच्या घराच्या दिशेने निघालेला होता त्याला आता पुन्हा काँग्रेस भवनच्या दिशेने वळविण्यात आलेला आहे। ते पोलिसांनी जो आहे त्यांना वापस जाण्यासाठी सांगितलेलं आहे आणि एकंदर पोलीस जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यकर्त्यांना समजवण्या सर काय एकंदर या ठिकाणी युवक काँग्रेस पक्षातर्फे मोर्चाच्या अनुषंगाने काढलं होतं। त्यांना कोणतीही परमिशन नव्हती, त्यामुळे आम्ही त्यांना सर्वांना डिटेन केलेलं आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। मोर्चा जो गडकरींच्या घराकडे